थंडीच्या दिवसात व्यायाम करत असताना, वेट ट्रेनिंग करत असताना जॉईंट पेन होणं, मसल पेन होणं, मसल सोरनेस जाणवणं खूप कॉमन असतं. नव्याने व्यायाम सुरू करत असाल तरी आणि पट्टीचे व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा हा त्रास थंडीच्या दिवसात नेहमी जाणवतो. त्याची कारणं अशी आहेत की थंडीच्या दिवसात टेम्परेचरमुळे आपला जो ब्लड फ्लो असतो तो नीट होत नाही. त्यामुळे आपल्या आर्टरीज असतील, वेन्स असतील त्याच्यावर थोडासा दबाव होतो. त्याच्यामुळे जॉईंटच्या इकडे थोडासा पेन होतो. त्याला एक बॅरोमॅट्रिक प्रेशर असं पण म्हणतात. म्हणजे ब्लड फ्लो होण्यामध्ये जो अडथळा असतो त्याच्यामुळे काही वेळापुरत्या तिकडच्या आर्टरीज किंवा वेन्स असतात त्याला थोडंसं स्वेलिंग आलं असतं, एक सोरनेस निर्माण झालं असतं. अशातच आपण जर का व्यायाम केला किंवा अचानक कुठली ॲक्टिव्हिटी केली तर तिकडे पेन होऊ शकतं. हे खूप कॉमन आहे. हे टाळता येणं खूप सोपं आहे. नेहमी म्हणतो तसं कुठलीही ॲक्टिव्हिटी करायच्या आधी थोडासा व्यायाम करा. वेट ट्रेनिंग करत असाल तर पहिले 4 ते 5 सेट लाईट किंवा मॉडरेट एक्सरसाइज करा. थोडे रिपिटेशन जास्त असू द्या जेणेकरून तिकडचा ब्लड फ्लो हा नॉर्मल होईल आणि जॉईंट तुमचे मूवमेंट करताना फार दुखणार नाही. त्यानंतर तुम्ही हवं तेवढं हेवी करू शकता. कुठली सडन मूवमेंट करू नका. म्हणजे जंप करणं वॉर्मअपमध्ये किंवा अचानक उठून पळायला लागणं, वेगवेगळ्या पद्धतीने उड्या मारणं किंवा अशा मूवमेंट की ज्याच्याने क्रॅम्प येऊ शकतो किंवा अचानक ब्लड फ्लो तुमचा चेंज होऊ शकतो. सवय असेल तुम्हाला तरीसुद्धा थोडंसं चाला, थोडंसं जॉगिंग करा, त्याच्यानंतर रनिंग करा. सुरुवातीचे काही मिनटं हा वॉर्मअप करणं गरजेचं आहे. याशिवाय पाणी सतत पिणं गरजेचं आहे, कारण वॉटर रिटेन्शनमुळे सुद्धा जॉईंट पेन होऊ शकतं. व्हिटॅमिन डी आणि काही असे पदार्थ खास करून ओमेगा 3 या थंडीमध्ये खाणं गरजेचं आहे. तर हे जॉईंट पेन आणि मसल पेन होणं कमी होईल. याशिवाय एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, नुकताच तुमचा कुठचा अपघात झाला असेल, त्यातून बरे होत असाल, कुठलं ऑपरेशन झालं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या वैद्यकीय कारणाने पेन असेल तर मात्र थंडीत व्यायाम सुरू करत असताना आधी वैद्यकीय सल्ला घ्या. डॉक्टरांना विचारूनच तुमचं ट्रेनिंग सुरू करा.